Hello and welcome back to my YouTube चॅनल खुशी की बात मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजची खुशी की बात ही आहे की हा आजचा व्हिडिओ अजिबात प्लॅन नव्हता. मी आज काहीतरी वेगळं अपलोड करणार होते, पण तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओवर जो काही रिस्पॉन्स दाखवला आहे, व्हॉट्स इन माय बास्केट मी पोस्ट केलं होतं आणि त्यामध्ये मी माझ्या सेटवर काय काय खाते त्या रेसिपीज त्या डिशेस तुम्हाला दाखवल्या होत्या. माझ्या बास्केटमध्ये काय काय असतं. अँड आउट ऑफ ऑल तुम्ही पनीर सॅलडची रेसिपी मला कमेंट्समध्ये जास्तीत जास्त लोकांनी विचारली आहे. अँड आय एम सो ग्लॅड की मला माझ्या चॅनलवरती रेसिपी व्हिडिओ करायला मिळतो आहे, कारण रेसिपी व्हिडिओ इज समथिंग जे मला वाटतं की खरंच खूप डिफिकल्ट आहे शूट करणं. म्हणजे हे याच्यापेक्षाही जास्त डिफिकल्ट आहे. पण मी आज प्रयत्न करणार आहे टू शो यू हाऊ आय मेक पनीर सॅलड रेसिपी. पण त्याला आज आपण काहीतरी वेगळं बोलूया, थोडंसं फॅन्सी नाव देऊया, सो दॅट काहीतरी डिश काहीतरी खूप आपण भारी बनवतोय असं वाटेल. सो लेट्स कॉल इट अ व्हेरी हेल्दी रेसिपी विच इज ग्रिल्ड पनीर सॅलड. लेट्स बिगिन. आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा वेगळ्या थोड्या भाज्यांची गरज लागणार आहे आपल्याला इथे, ज्या शिजायला सोप्या असतात आणि प्रचंड टेस्टीसुद्धा असतात. त्यांचा आपण वापर करणार आहोत आजच्या सॅलडमध्ये. चला तर मग भाज्या धुता धुता तुम्हाला मी हे साहित्य सांगणार आहे ते नोट डाऊन करा. आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहेत रेड येलो बेल पेपर्स, झुकिनी येलो किंवा ग्रीन कोणती घेऊ शकता. देन ब्रोकोली नीट धुवून घ्या. अगदी कॉलीफ्लावर तुम्ही धुताना स्वच्छ आत कीड असू शकते, तसं यातही शक्यता असते. धुवून ती छान निथळत ठेवा. आणि त्यानंतर घेऊया आपलं फेवरेट आईसबर्ग लेट्यूस. हे सुद्धा छान धुवून असं निथळत ठेवूया. आणि ही खूप सोपी रेसिपी आहे. ही मी ह्याचा शोध तेव्हा लावला होता जेव्हा मी राघवच्या जन्मानंतर वेट लॉस करत होते. सो तुम्हाला वेट लॉससाठी ह्याची खूप मदत होईल या रेसिपीची. पण तुम्हाला ही रिप्लेस करायची आहे रेसिपी. लाईक जर तुम्ही दुपारी भात आणि डाळ भाज्या असं खात असाल तर एक मील तुम्ही रिप्लेस करून नो कार्ब्स मील जेव्हा करत असता तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. सगळ्यात आधी घेऊया ब्रोकोली. याचे असे फ्लोरेट्स तोडून घ्यायचे असतात. ही डायरेक्ट चिरायची गरज नाही आहे. चिरल्याने त्याचे बारीक बारीक तुकडे खाली पडतात आणि वेस्ट होऊ शकतं. तर आपण फक्त ह्याची पुढची जी फुलं आहेत ती तोडणार आहोत. बरं, ह्याचा मागचा भाग आपण सेपरेट करतोय, तो वेस्ट होणार आहे का? तर नाही, ते आपण बाजूला ठेवू शकतो. गाजर टोमॅटो बरोबर मिक्स करून छान व्हेजिटेबल सूप बनवू शकतो. सो देर इज नो वेस्टेज. ह्याचे असे छोटे छोटे तुकडे तोडा, हातानेच तोडा, म्हणजे बारीक बारीक काही गोष्टी वेस्ट होणार नाहीत. यानंतर आपल्याला ब्रोकोली थोडी शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण हे एका भांड्यात टाकणार आहोत आणि त्याचा कलर चेंज व्हायच्या आधीपर्यंत त्याला शिजवणार आहोत. ब्रोकोली चिरून धुवून भिजवून रेडी आहे. आता आपण यामध्ये मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही आहे. आपण हेल्दी रेसिपी बनवतो आहे, त्यामुळे कमीत कमी गोष्टी आपल्याला इतर टाकायच्या आहेत. तर आता आपण ही उकळत ठेवूया हे गॅसवर. जोपर्यंत बाकीचं सगळं आपलं कापून चिरून होतं आहे ना, ते 5-10 मिनटामध्ये हे छान शिजतं. आणि आपल्याला हे असंच्या असं खायचं नाही आहे, आपल्याला थोडंसं ते सॉते करायचंच आहे. तर आता आपण हे गॅसवर ठेवूया. ब्रोकोलीसाठी स्लो गॅसवर पाणी उकळत ठेवा, कारण आपल्याला काही घाई नाही आहे, अजून भाज्या चिरून व्हायचे. आपण घेऊया बेल पेपर्स. आपल्याकडे लाल आणि पिवळी शिमला मिरची आहे. तर मी काय करते, जर पिवळी झुकिनी असेल तर लाल शिमला मिरची वापरते. सो आपण येलो शिमला मिर्च जरा बाजूला ठेवूया, या डिशमध्ये नको वापरूया. ओके, सो टाईम फॉर सम फन फॅक्ट. बेल पेपर्स कायम उलट्या दिशेने चिरायचे असतात, तरच ते नीट चिरले जातात. इवन भोपळा मिरची ही आतल्या बाजूने चिरली तर ती नीट चिरता येते. ओ माय गॉड, हे काय सापडले आपल्याला? याचा काही उपयोग नाही आहे. तर ही यातली छोटीशी भोपळा मिरची बाजूला ठेवूया आणि आपल्याला हवा तेवढं रेड बेल पेपर चिरून घेऊया. प्लेटमध्ये साईडला काढून ठेवूया. नाव लेट्स गो फॉर झुकिनी.
येल्लो झुकिनी आपण अर्ध्यात कापून घेऊया. आपल्याला जेवढा त्याचा पार्ट हवा आहे तेवढाच आपण घेऊया. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, एका माणसापुरतं त्याला ज्या भाज्या खाव्याशा वाटतात तितक्या भाज्या आपण यात घेऊ शकतो आणि तेवढीच झुकिनी मी घेते आहे. नाव इट्स टाइम फॉर लेट्यूस, माय फेवरेट. हे ना असंच्या असं पण खाता येतं, म्हणजे तुम्हाला किती साईज याची हवी आहे हे तुम्ही ठरवा. आपण जरा बारीक करूया सो दॅट स्पूनमध्ये नीट येईल आणि नीट खाता येईल. तर या लेट्यूसची काही पानं अशी मी निवडून घेते आणि आता ती आपण बारीक चिरून घेऊया जेणेकरून आपल्याला ती नीट खाता येतील. सो आता आपली लेट्यूस, झुकिनी आणि रेड बेल पेपर इज रेडी. बरं, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेट्यूस लीव्स मिळतात. आईसबर्ग लेट्यूस आहे आणि कोणतं आहे दुसरं कोणतं मिळतं, पत्तागोबीसारखं एक जे येतं रेग्युलर लेट्यूस, ते पण वापरू शकता तुम्ही. जे पण तुम्हाला खायला टेस्टला कसं वाटतं. दिस हॅज व्हेरी न्यूट्रल टेस्ट. याच्यासोबत तुम्ही जे काही टाकाल त्याची छान चव आहे, तुळशीसारखं लागतं. आफ्टर दिस वी आर गोईंग फॉर पनीर. लास्ट बट नॉट द लीस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑफ द डिश, जे मी सारखं विसरते, पनीर. तुम्हाला जेवढं पनीर खावंसं वाटतंय तेवढंच पनीर घ्या. पनीर तसं हेवी असतं, लगेच पोट भरतं, त्यामुळे एका बोलच्या अंदाजाने तुम्ही तुमच्या पनीरची क्वांटिटी ठरवू शकता. ओके, सॅलड रेसिपीसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे भांडं. आता तुम्हाला असं वाटेल की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जे सॅलड्स खाता ते कसे छान ग्रिल्ड असतात, मग आपण घरात बनवतो ते इतके चांगले ग्रिल्ड का नाही वाटत किंवा तसे का नाही भाजले जात जशा भाज्या बाहेर कॅफेजमध्ये रेस्टॉरंट्समध्ये भाजल्या जातात. तर ही एक गोष्ट मी माझ्या अनुभवातून शिकली आहे, ती म्हणजे भांडं खूप महत्त्वाचं आहे. तर हे असं वालं जे भांडं असतं ना, ज्याच्यामध्ये अशा लाईन्स असतात, ज्या स्पेशली गोष्टी सॉते करायला, सॉते आणि काही जसं ग्रिल करायला वापरल्या जातात. तर यामुळे ते टेक्स्चर, ते फील येतो. जर तुम्ही नॉनस्टिकमध्ये सिम्पल तेलामध्ये करायचा प्रयत्न केला तर ते फिश फ्राय करतो तसंच होणार आहे. सो आपल्याला ह्या एक्झॉटिक भाज्या ज्या भाजायच्या असतात तो ट्राय करा की तुम्ही सॅलडचा पॅन आणाल. सॅलड पॅन नाही कळला तर ॲटलिस्ट सॉते करायचा, ग्रिल करायचा पॅन द्या असं तुम्ही सांगू शकता. यापेक्षा छोटी साईजसुद्धा घेऊ शकता, पण आम्ही याच्यामध्ये 2-3 जणांचे सॅलड बनवतो. आपण आता महत्त्वाच्या गोष्टीला सुरुवात करणार आहोत. ही रेसिपी अगदी 5 मिनिटात बनते, त्यामुळे आपण क्विकली ही बनवायला घेऊया. आपला तवा गरम झालेला आहे, तर आता मी तुम्हाला कृती सांगणार आहे काय काय करायचं आहे. हेल्दी रेसिपी आहे, त्यामुळे अगदी फक्त काही ड्रॉप्स तेलाचे, तेल सगळीकडे लागू दे. आपण आधी यातलं फक्त पनीर सॉते करणार आहोत. आय लव्ह दिस साऊंड. वाव, छान रंग येतो पनीरला, मस्त ग्रिल होत आहे. साईड बाय साईड आपलं ब्रोकोलीसुद्धा आता शिजत आली आहे. त्याचा रंग डार्क ग्रीन व्हायच्या आधी आपल्याला गॅस बंद करायचा. रेड पेपर आणि येलो झुकिनी. आता मला एवढंसं तेल पुरेसं वाटतंय, पण तुम्हाला जर अगदीच वाटलं की तेल कमी आहे तर तुम्ही थोडंसं टाकू शकता. या एक्झॉटिक भाज्यांची हीच गंमत आहे की त्या लगेच शिजतात, इतकं की तुम्ही त्या कच्च्यासुद्धा खरं तर खाऊ शकता. पण जरा त्या भाजल्या गेल्या की खायची चव जराशी अजून छान वाटते आपल्याला आणि चांगलं लागतं ते. सो झुकिनी पटकन शिजते, रेड पेपरसुद्धा पटकन शिजतात. तर आपण हे खरं तर काम मी संग्रामकडे देते जेव्हा मी सॅलड करते, सो दॅट हे छान सॉते करतो, बिकॉज इट्स लिटल हेवी. आणि जेव्हा आपण 2-3 जणांचे सॅलड बनवतो ना, 2-3 जणांचं सॅलड, त्यावेळी मग थोडं हेवी होऊन जातो पॅन. सो वी आर ऑलमोस्ट डन. आता ही शिजलेली ब्रोकोली आपण गरम पाण्यातून सॅलडमध्ये टाकणार आहोत. याचा रंग बघा जसा होता तसाच आहे.
जर याला जास्त उकळवलं तर हा डार्क ग्रीन होऊ शकतो, जे आपल्याला नको आहे, विच इज कॉल्ड डिस्कलरायझेशन. Our dish is looking pretty. All right, it's done. Just the matter of 10 minutes maximum. कापून चिरून ब्रोकोली उकळून अगदी सॉते करेपर्यंत पूर्णपणे 10 मिनिटांची रेसिपी आहे. प्रचंड हेल्दी. आपण याच्यात काही ड्रॉप्स ऑइल वापरलेले आहेत फक्त. ते सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की मी ऑइल का खाऊ, तुम्ही तूप वापरा किंवा स्प्रे येतो ऑइलचा तो वापरा, किंवा काहीच नका वापरू, कारण नॉनस्टिक पॅन्स असतील तर तसंही जर तुम्ही वापरत असाल ते तर तसंही तुम्ही समजा गॅस कमी करते म्हणजे मी तुमच्याशी बोलू शकते. सो हा बोलण्याचा टाईम जर तुम्ही सोडला तर अगदी 5 ते 7 मिनिटांची रेसिपी आहे ही, जी क्विक होईल. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे नमक स्वादानुसार, म्हणजे तुम्हाला हवं असेल तरच. त्यानंतर तुम्हाला सीझनिंग टाकायची आहे स्वादानुसार, तुम्हाला हवी असेल तरच. या भाज्यांची स्वतःची टेस्टसुद्धा भरपूर आहे, त्यामुळे तुम्हाला असं काहीच हेच करायलाच पाहिजे तेच करायला पाहिजे असं काही नाही. त्यानंतर माझ्याकडे काही सॉसेस असतात. सो दिस इज नॉट ब्रँडिंग ॲट ऑल, मी काही प्रमोट करत नाही आहे, बट दिस इज द 2 सॉसेस विच आय लाईक इन सॅलड्स. मी ऑलमोस्ट ऑल्टरनेट डे सॅलड खाते किंवा रोजही असलं तरी मला आवडतं, त्यामुळे माझ्याकडे कोणता तरी सॉस असतोच. तर आता माझ्याकडे आहे स्मोकी बार्बिक्यू आणि स्वीट चिली सॉस. आपण आता गॅस बंद करू शकतो. गॅस बंद झालेला आहे. सॅलड रेडी आहे. गॅस बंद केल्यानंतर तुमच्या आवडीचा कोणताही सॉस तुम्ही यामध्ये टाकू शकता. आज आपण स्वीट चिली हॉट सॉस टाकूया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हा सॉस टाकू शकता. यामध्ये मी 1 चमचा सॉस टाकणं प्रेफर करते. तुम्ही त्यावरचे इन्ग्रेडियंट्स वाचून किती शुगर आहे वगैरे चेक करा. तुम्हाला किती सूट करतो आहे तो सॉस, किती आवडतो आहे, कशी चव हवी आहे सॅलडची, त्याप्रमाणे तुम्ही तो सॉस टाकू शकता. ओके, सॉस टाकलेला आहे आपण. सॅलड इज ऑलमोस्ट रेडी. त्या दिवशी तुम्ही जे डब्यात पाहिलं तेच हे सॅलड आहे, तसंच दिसतं आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट, कारण हे तुमच्यासमोर बनवताना सुद्धा छान झालं आहे. यू कॅन सी पनीर वगैरे किती छान भाजलं गेलं आहे. भाज्यासुद्धा अगदी क्रंची झालेल्या आहेत. पण यामध्ये अजून एक क्रंची फॅक्टर ॲड करणार आहे, तो म्हणजे लेट्यूस. तर तुमच्या आवडीचे सॉसेस टाका. तुम्हाला घरचा मसाला टाकायचा असेल तर तो टाका. तुमच्या आवडीचं सॅलड करा. सो हे पदार्थांची आपली एक टेस्ट आहे, त्यात तुम्ही तुमची टेस्ट मिक्स करू शकता. ओके, आता प्लेटिंगची वेळ आहे. बरं, हे जे लेट्यूस आहे त्यातसुद्धा तुम्ही थोडासा सॉस लावू शकता, मीठ लावू शकता. तुम्हाला जर त्याला काही चव हवी असेल तर ती करू शकता. टू स्टार्ट विथ आपण हा बोल घेणार आहोत. दिस इज 1 मील बोल माझ्यासाठी आणि संग्रामसाठी आणि राघवसाठी सुद्धा आता आम्ही हा बोल आणून ठेवला आहे. सो ही साईज परफेक्ट आहे, म्हणजे हे एक जेवण तुमचं यात होऊ शकतं. सो जर तुम्ही सॅलड बनवत असाल तर हे भरेल एवढं सॅलड तुम्ही खायचं आहे. तर 1-2दा चुकेल तुमचा अंदाज एखाद्या बोलचा, पण हे बोल्स असे घरात ठेवा सो दॅट तुम्ही ओव्हर इटिंग करणार नाही. सर्वात आधी सॅलडसाठी बेड तयार करूया विथ द लेट्यूस. त्यावर टाकूया आपलं हे छान सुंदर रंगीबेरंगी सॅलड. बरं, या लेट्यूसला सुद्धा तुम्ही जसं मी म्हणाल तसं सॉसेस लावू शकता. तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे लिंबू पिळू शकता, हनी लावू शकता आणि त्याला छान डेकोरेट करू शकता. गुड प्लेटिंग, गुड डेकोरेशन, गुड फूड, गुड मूड. ऑल राईट, दिस इज द ग्रेट ग्रिल्ड पनीर सॅलड, ज्याच्या रेसिपीसाठी तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारलं होतं. अँड आय होप तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय कराल. प्लीज करा, कारण ही प्रचंड हेल्दी रेसिपी आहे. यामध्ये तुम्ही खूप व्हेरिएशन्स देऊ शकता. त्याचे व्हेरिएशन्स मला करायची खूप इच्छा होती, पण मला हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे बघायचं होतं की मला कितपत जमतं आहे. बट आय रिअली एन्जॉयड. तुम्हाला जे व्हेरिएशन्स हवे असतील तर प्लीज सांगा. वी कॅन मेक पनीर चिली, वी कॅन मेक डिफरंट सॉसेस. लेमन हनी सॉस असतो, तो आपण घरी बनवू शकतो. सॅलडचे जितके प्रकार तुम्ही घरी करू शकता ते मी तुम्हाला सगळे दाखवण्याचा प्रयत्न करेन. जर हवं असेल तर अगेन तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता दॅट वी कॅन ट्राय. या पनीरच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळे पदार्थ वापरू शकता. तुम्ही चिकन ट्राय करू शकता, छोले ट्राय करू शकता. खूप छान छान रेसिपी यातून तुम्ही बनवू शकता. सो दिस इज द बेस रेसिपी. सगळ्यात सोपी रेसिपी आहे. आता मी ती तुमच्यासाठी
टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला खरा रिव्ह्यू देणार आहे. इट इज एक्झॅक्टली सेम. मला असं वाटत होतं की शूट करतोय, रेसिपी बनवतोय, तितकीच परफेक्ट होईल का, बट इट्स अमेझिंग. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. तुम्ही माझा मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल व्हॉट्स इन माय बास्केट, तर ते नक्की बघा. दुसरी कोणती रेसिपी तुम्हाला हवी आहे का तेही सांगा. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय बघायचं आहे ते मला सांगा. पण अदरवाईज मी तुम्हाला थँक्यू बोलते, कारण मला ही रेसिपी ट्राय करताना खूप मजा आली आहे आणि अशी चांगली आयडिया दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. बट जाण्याआधी नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर सगळे व्हिडिओज बघा आणि तुम्हाला कसं वाटतं आहे तेही सांगा हा चॅनल. अँड स्टे ट्यून्ड.